राम राम मंडळी, कसा आहोत? हा बाबा, तुम्ही चांगला यशात मला माहिती आहे. आपला खानदेशी भाऊ सर्वात मस्त, नाही का? चला मग, काय बाकी काल दिन हैराणी मग बोलणं तुम्ही तुमनातून व्हिडिओ आवडणं होईन म्हणा. कोशिश करस थोडीशी. कसं आहे, मी MP महाराज तर तेव्हा थोडासा हिंदीना शब्द येतच कोशिश आहे, पण तरी बी तुम्ही समजी जातच होतील काय म्हण सांगणार आज म्हणणार असं हे ना. एक भाऊ खूप जुनी म्हण आहे की म्हणे, जसना घरं काचच न राहतच म्हणे, जसना घरं काचच न राहतच ना, त्या दुसरासनं घरासुद्धा दगडणी फेकतच म्हणे है ना. ऐसी मन एक हिंदी में कि जिनके घर शीशों के हुआ करते हैं वो दूसरों के घरों पे पत्थर नहीं फेंका करते, है का नाही. असं गण लोक राहतच चालत आहे ना. आणि आपला समाजमा तर जास्ती जागो आपलं हे भलतं असा फाटेलमा टांग अडणार येशीन काही बी, त्यानं काही लेणं नाही देणं नाही, काही नाही, बिना वजह नाही ना तडे हुशारा करीन ना. हो, आई सिद्ध करायला कोशिश करस की मीच मोठा येईन, मी जी सांगरानू ती सही आहे, मला तो जमानानं गलत राहस हे का नाही. बसून मला असं म्हणणं आहे, काय हो पडास ना आपलं आपलं घरनं परेशान्या राहतीस, झगडा झाटा राहतास, त्या प्रॉपर्टीनं समजिल्या का धंदांना समजिल्या कसा राहावी राहतं प्रत्येक घरमा आहे रे भाऊ. कोणतं घर असं शे तठे शांतता शे एक बी नाही भेटाव दादा. बठ्ठा घरमा काही ना काही, कोणी पोऱ्यासून परेशान आहे, कोणी बापथून परेशान आहे, कोणी मायथून परेशान आहे, कोणी हूथून परेशान आहे, कोणी भाऊथून तर कोणी बहीणथून, कोणता ना कोणता प्रकारे, कोणी पडोशीथून, कोणी नाता रिश्तेदारथून बठ्ठा आई जगमा मी तर समजत भाऊ बठ्ठा एक दुसऱ्यातून परेशानच येत. आणि बस नुसतंच बडं चांगलं राहत बरं का. पर काय सांगते नाही, मी परेशान आहे भाऊ, काय करू दादा, काही समजस नाही माले, काही उमजस नाही. तर तसं काही राहस नाही. मला तर असं म्हणणं आहे भाऊ, आपले वरथेवालानी 2 हात दिले, 2 पाय दिले, चांगलं शरीर दिले, थोडंफार तुम्हाला भान खेतीबाडी बी होईन, तुम्हाला मायबापने तुमले कधी चांगलं लिखाडी पडाई दी नवीन, शिकाडी दी नवीन, नौकरी पाणी लाग गई तो किस्मतवाला आहे तुम्ही. काबल की आजच्या जमानामा नौकरी आणि ती बी सरकारी कधी भेटी गई दादा, मग तुम्ही सरकारनं जवळ क्षेत्र भाऊ. आणि कधी किस्मत तुमने नाही सरकारी भेटली तर प्रायव्हेट नोकऱ्या बी गण आहेत मोठल्या, त्यासनं बी गण पॅकेज राहस 12 लाख 15 लाख 17 लाख 20 लाख 24 लाख 50 लाख 1-1 करोड लागून पॅकेज राहस भाऊ. तुम्हाला मग योग्यता पाहिजे बस तेवढी, तुम्हाला मग घमंड पाहिजे. आता देखा ना तुम्ही UPSC ना रिजल्ट निघणार बाई, कितला लोक गरीब पोरस ना, गरीब परिवार ना पोरं कलेक्टर बनी गयात, SP बनी गयात. तो एक तो भाऊ न खूप चारणार तर दादा, तुम्ही ऐकवी नाही, तुम्ही मेंढ्या चारणार म्हणे, मेंढ्या चारणार, IPS बनी गया, पोलीसना मोठा अधिकारी बनी गया. ठीक आहे, तो मेंढ्या त्यांना परिवार चारस, त्याला काही 2 मत नाही आहे, त्याला त्यांना काही मलाल बी नाही आहे, त्याला राग बी नाही आहे, नाही वो मन पेत्रक काम आहे, करतच म्हणा, आई वडील त्याचा धंदा आहे तो. पर तो तिथली गरीब परिस्थितीनं बादमा बी त्यांनी मेहनत करी, तो थ्रॉड इंग्लिश बोलत भाऊ, असं नाही येतो की असाच बनी गया IPS. IPS बनाले बी दादा जिगरा लागत, जिगरा तसा अभ्यास करना पडस, तसं भिडणं पडस, रात दिन एक करनी पडस, भूखले मारनी पडस, तीसले मारनी पडस दादा, तव दिखस IPS ना IAS असं नाही दिखस. असाच म्हणा किसान भाऊ बी आहे ना, खेतमा निसता भूक्यानं तिश्या राबस, तव धान्य दिखस, तव कापूस दिखस, तव जिवारीन, तव बाजरीन, तव गहू दिखस भाऊ. आणि तव तू हरभरान दाय खास नाही, तोरीन दाय खास. असं न्यूज दादा. तर कोणती का गोष्ट होय ना,
प्रत्येक गोष्टीले ना भाऊ खूप मेहनत करनी पडस, लगन थून माणूसले भिडणं पडस, तेव्हा झुजणं पडस, तेव्हा जैशीन रिझल्ट येस. असा नाही इजाच भाऊ गरबटी म्हणे तो मेंढ्या चार राहतात, मेंढ्या चारता चारता हा शक्यच नाही आहे दादा. त्यांनी मेहनत करेले. एक गरीबनी पोर, एक रिक्षा चालवणारनी पोर कलेक्टर बन गई म्हणे, तर ती काही त्यानं त्यांबरोबर रिक्षाना मागे मागे बटीशीने पिऱ्या करे. ते मेहनत करेल भाऊ. आता त्यांना परिवार रिक्षा चालावं, आपलं पोट भराणं करता तर भाऊ काही ना काही करणं पडेल ना दादा. तो त्याला तर शाबाशी द्यायला पाहिजे तो माणूस. की नाही भाऊ तुला शरम नाही आहे, लाज नाही आहे, तू आपला परिवारनं भरण पोषण न करता त्यासले भुके नाही राहायला पाहिजे, त्यासनं आपलं पोर असले चांगली शिक्षा भेटायला पाहिजे. त्याकरता तू मेहनत करा ना, कमाई करा ना, काही तर कौतुक नाही ना भाऊ. दादा सनी मला आईच म्हणणं आहे, कोणा फाटेलमा टांग आळायला जाऊ नका. आपला कामं करा, गण कामं आहेत आपला फान हे ना. हुशारी करायला जाऊ नका. तडे घेऊन तडे हुशारी करा, आटे घेऊन तडे हुशारी करा नू. चुपचाप आपलं कामधंदा देखा दादा सोन. नाही तर मग आहे ना शेरला सवार शेर भेटस बरं का. हां मग तो असा गाणमा पाणी वतीन ना दादा, गाणमा वतीनं तोंड मन काढीन मग तो. हां ऐकेलं ना तुम्ही, भेटच भाऊ शेरला सव्वा शेर. त्यांकरता मला म्हणणं आहे दादा, आपलं काम करा, आपली सीमा मारा, आपलं जे रक्षमन रेखा आपण खिचेले ना, आपलं जे रिंगण बनायलं ना आपण खेवा ना, त्या रिंगणमच खेळा दादा. त्या रिंगणना बाहेर काही जाऊ नका आणि कोण काही तोंडे लागू नका. आणि मला कसं म्हणणं शेवटमा मेहनत करा. आपला पोर असले चांगला संस्कार द्या, त्यासले IAS IPS बनाडा, त्यासले डॉक्टर बनाडा, त्यासले इंजिनियर बनाडा है ना. संस्कार चांगला द्या. तुम्हाला संस्कार चांगला नाही तर तुम्ही काय पोरसले संस्कार दे शकतो दादा, असं विचारतं मग. त्यामुळे आता मला म्हणणं आहे, फालतू बाता छोडा दादा आणि आपलं कामने लागे जा बरं का. तर चला मग आजने करता एवढंच. तुम्हाला आजनं दिन चांगला राहो, सुखना राहो, तुमले चांगलं खावाले भेटो. ऐत म्हणी भगवान तुनापेक्षा. धन्यवाद दादा. आणि मग आखो मी एकदा सांगस की कोणा बी फटामाटा नको आडावा आणि कोणा असं घरासोड दगड नको पेका काबल की तुम्हाला बी घरं काचच नाहीत बरं का. तर राम राम मंडळी, धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम.